तर नमस्कार मंडळी. आज आम्ही आलेलो आहे सांगलीत म्हणजे विषय असा होता की सांगलीत आम्ही एका मिटिंगसाठी आलो अर्जंट असं. आणि मिटिंग तर चालली आहे मिटिंगला. आणि येता सांगलीला असा एक किस्सा झाला की आज आमचा पान उतारा झाला असता. थोडक्यात म्हणजे सांगलीत येताना आम्हाला कुठं माधवनगर ना चौक ओंकार माधवनगर चौकात आम्हाला आरटीओवाल्यानं अडवलेलं. थोडक्यात आम्ही गाडी काढून तिथनं पळ काढला चांगलाच, नाहीतर चांगलाच पान उतारा आमचा झाला. तर लिटरली आम्ही गावलो जर असतो आरटीओवाल्यासनी किमान कमी आम्हाला 1000 ते 2000 रुपये नीट खर्च लागला असता आहे ना ओंकार. म्हणजे सांगली थोडक्यात आम्हाला महाग पडले असते. हा विषय असा आहे. तर 1000 फिक्स होता. तर मिटिंगचं टायमिंग झालंय आमचं आता. बघूया काय विषय होते जर आता जाऊन मिटिंगला. तर आम्ही आता आलेलो आहे SFC मॉलला. कारण असं आहे मीटिंगचं टायमिंग डिले झालेलं आहे आणि मीटिंग अशी जरा लेट होणार आहे चालू. म्हणजे 1 ते 1:35चं टायमिंग आम्हाला दिलेलं आहे. आता मीटिंग डिले झाल्यामुळे टाइमपास काय करण्यासाठी आम्हाला SFC मॉलला. तर पार्किंगचे पण पैसे घ्यायला चालू केले त्यांनी दिवाळीपासून काही तर SFC मॉलला. तर काय ना ओंकार, हा काय खरेदी करायची आहे का? नाही चालते मग दाखवतो मॉल तुम्हाला आता. आणि काय विषय आहे किंवा सांगलीचा सुप्रसिद्ध असं SFC मोठा मॉल आहे सांगितला. तर दाखवतो तुम्हाला, चला. बघू शकता तुम्ही चेकिंग असं चालू आहे. हे बघा कधी ना आलेलं मॉलला असं भटकतंय बघा. कुठं गायब झालाय तिथं. हा मला आईस्क्रीम बिस्क्रीम दिसते जरा काहीतरी खायला. हा इथनं वर जायला. तरी बघा हा SFC मॉल असा 1 2 3 4 5 फ्लोअरचा असा मॉल आहे. स्लायडिंग असा आहे. थांब की मला घेऊन चल. हा बघा ह्याची गडबड किती सोडून गेला मला पुढं बघा. अरे ऑटो बंद झालं की मशीन बंद झालं डायरेक्ट. मी उभा राहिलो. काय विषय झाला आमच्या? हा चालू झालं काय विषय नाही एवढा. चालू झालं बाबा. नाही म्हटलं मी आलो काय पण उद्या का बंद पडायला लगेच. आमचा जरा अवतार बिघडलाय तर जरा फ्रेश वगैरे होऊन येतो. कारण 40 किलोमीटर सांगलीला पलूस ते सांगली 40 किलोमीटर अंतरावर असल्यामुळं गाडीवर तर फुल अवतार आमचा बिघडलाय. जरा वॉशरूम मधून जरा फ्रेश होतो मस्त पैकी असं. फ्रेश असं झालेलं आहे आम्ही. आणि काही नव्हता फ्रेश झाला असं नाही. बरं वाटलं नाही हा. तर मीटिंग जरा आमची डिले झाली असल्यामुळं माझं पुढचं शेड्यूल सगळं आता हल्लेलं आहे दिवसाचं, म्हणजे बिघडलेलं आहे. त्यामुळे आता डोकं फिरलंय माझं जाम. आणि विषय असा आहे हे ओंक्या कुठं सगळं गायब होते बघा. आता काय तर 1:30 वाजेपर्यंत घेतच टाइमपास केला पाहिजे आम्हाला. काय तर करून खाली जाऊन मस्तपैकी आता बसूया म्हणतो बाकड्याला असं. तर तुम्हाला आणि फ्लोअर वाईज तुम्हाला दाखवतो काय काय सिस्टीम आहे तिथे सगळी आहे ना. तर ओंक्या बघू शकता तुम्ही पब्लिक मॉल असा सुप्रसिद्ध सांगली जिल्ह्यातला मॉल असा टॉप लेवलचा. आणि तर प्रत्येक फ्लोअरला फॅसिलिटी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे कपडेचं एक फ्लोअर आहे, परत ना पिक्चर थिएटर एक आहे आणि वरती गेमिंगसाठी पण आहे उपलब्ध. काय नाव क्या हा काय बघायला पाहिजे तुला? नजारा सुधार किती नजारा. कोणत्या फ्लोअरला जायचं आपण? सेकंड. चला मग आता बटन दाब किती या लागले का वर? कोणत्या फ्लोअरला जायला बटन? सेकंड फ्लोअर दाखवतो. चाललं लागा आता वर जाऊन तुम्हाला दाखवतो काय म्हणजे पिक्चर थिएटर वगैरे सगळं. तर सेकंड फ्लोअरला असं फूड कॉटेज आहे बघा. इथं मॉलला आलो तर तुम्हाला भूक लागली असं खाऊ शकतो तुम्ही असं. आणि इकडं लहान मुलांसाठी गेमिंगसाठी पण आहे. हा कुठं जायचं? इथेच थांबायचं? किड्स गेम. तर तुम्ही बघू शकता किड्ससाठी म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथं सुप्रसिद्ध असं गेमिंग सेंटर आहे. अंक गेलाय हौसनात पण बाहेर काढत बघा ढकलून कसं त्याला आता. ये बाहेर ये चले. चल की कॅफेत जायचं ना. कॅफेत काय कॅफे आतून बघ ना कसे आतून तर बघ कसे. जिम आहे की जिमला नंतर जाऊया. अगोदर कॅफेत गेलो असतो मग आतमध्ये बघ ना. तिथं फोन आहे. फोन गायब.
पहिला फोन होता इथं. सेलिब्रेशन रूम. सेलिब्रेशन हॉल आणि आतमध्ये सगळी कपल्स बसलेली त्यामुळे आम्हाला एंट्री नाही त्यामुळे काय आम्ही सिंगल असल्यामुळे बघा काय नाही सुद्धा पोराचं 24 तास तुम्ही बघताय सगळीकडे सगळ्या विषय कॅफेतनं आम्ही बाहेर आलेलो आता आणि गोल्ड जिम बघू शकता माझ्या पाठीमागं आपल्या भारतातली टॉप अशी फ्रँचायसी म्हणजे गोल्ड जिम आणि याची सबस्क्रिप्शन म्हणजे थोडक्यात ह्याची फी पण थोडक्यात लई महाग आहे अशी आहे म्हणजे हेवी जिम आहे VIP साठी खास अशी बघा आता गोल्ड जिम कशी आहे ती आतून एक नंबर आहे आणि आतमध्ये जाय असं पैसा लागतो या भरपूर असा ते आता आमच्याकडे नाही आहे पण एक दिवस नक्की पैसा येणार ओंकार आपल्याकडे हा आहे ना किती नंबर जायचा ओंकार 3 नंबर जायचा ओके नाश्ता करून आला सकाळी का करूया करूया काय नाश्ता पर एक थांब थोडा जरा टूर होऊन दे की मॉलचा टूर करून करूया येऊन वडापाव काय खातोय वडापाव. हा काय विशिष्ट आहे कोण नसतं सगळ्याच उडत असतं माझ्या वडापाव आवडतोय ते विनोभाव तसं ते आमचा अजय तसा दात की फ्लोर दात की राबुमीच काय पण का पण केलास काय चला लास्ट टाइम मग कोणावर आलतास इथं लास्ट हा समथिंग नाव समथिंग तर ह्या फ्लोअरला असा पिक्चर थिएटर आहे म्हणजे मूवी सेंटर आहे इथं आणि पिक्चर लागलाय मुंजा तुम्ही पोस्टर ह्याचा बघू शकताय मुंजा तर तुम्हाला मुंजाचा पोस्टर दाखवतोय बघा मुंजा पोस्टर एक नंबर असा पिक्चर आहे ह्यो. आणि संजय गौडाचं काय विषय आहे बाबा इथं अंक्या यांचा काय बॅनर आहे इथं का त्यांचंच आहे SFC मॉल हा कोण SFC मॉल कोणाचा आहे मग कोण होणार आहे याचा हा कशाला सांगलीत राहतोय सर तू हा किती वर्ष काढली सांगलीत तू सांगलीत किती वर्ष काढली तीस 3 वर्ष ग्राउंड फ्लोअरला आलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता कपडे सेंटर आहे कपडे सेंटर मध्ये पुमाचं ब्रँड असं शोरूम आहे इथं आणि कमीत कमी ते एक शर्ट पुमाचा घ्यायला गेला की 2 ते 3 हजार रुपये एक शर्ट आहे म्हणजे मिडल क्लास वाल्याला इथं काय परवडतच नाही आहे ना ओंकार हा हा मी घेतलेत कपडे एकदा पुमाची गेल्या दिवाळीत चला तर मग ऑफिसमधनं कॉल आलेला आहे मीटिंगसाठी आणि टाइम ऍडजस्ट केलेला आपल्यासाठी त्यांनी आता आणि चला तर बघू आता मीटिंग कशी होती आपली तुम्हाला सांगतो नंतर तुम्हाला एवढंच सांगतो काय विषय झाला मीटिंग मध्ये आमचा आमचे सहकारी मित्र अजय मोरे सांगलीत आमासने गाठ पडलेत आणि हे पण आता आमच्यासोबत घरी येणार आहे आणि आता हे कुठं घेऊन चाललंय मला पण नेमकं कळून झालं या चल म्हणलं काय ते काम आहे इकडं तर आता बघू आपण असं बघा तो आमचा धडाडीचा कार्यकर्ता महाभारताचा शिकवणी मामा होता ना तसा हे आहे बघा सेम पॅटर्न झालंय का तुझं काम काय करणार तर फायनली आमची मीटिंग वगैरे सगळं झालेलं आहे ओके मध्ये अशी मीटिंग सगळी झालेली आहे आमची सक्सेसफुली होपली राहिलेली आहे मीटिंग आणि आता आम्ही आलो 5व्या महिला घरी म्हणजे घरी अजून घरी इथं आणि लांब आहे आमचं आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असलं तरी चला तर पुढच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये आपण भेटू